सन 1883 एक इंग्लिश स्त्री बोटीने मुंबईहून नागोठण्यापर्यंत आली. मग तिथून पहाटे 4 वाजता बैलगाडीने ती पाचाडपर्यंत येऊन पोचली. रस्त्यात धुकं पसरलेलं. तिला कुठे जायचं होतं? तिला रायगडावर जायचं होतं. कदाचित 1818 नंतर म्हणजे पेशवाईच्या अस्तानंतर बाहेर देशातून रायगडावर येणारी ही पहिलीच व्यक्ती असावी. तिने रायगडावरती काय काय पाहिलं याचा उल्लेख मला एका पुस्तकात वाचायला मिळाला आणि या दृष्टीने मला रायगडाची कहाणीच वाचायला मिळाली असं म्हणा ना. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण रायगडची जीवन कथा जाणून घेण्यासाठी जायचं थेट रायगडावरती. चला तर मग महादरवाजातून आपण रायगडावरती प्रवेश करूया. आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे रायगडची जीवनकथा. लेखक आहेत छा.वी. आवळसकर. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचं हे पुस्तक आहे. साधारण 162 पानांच्या या पुस्तकामध्ये म्हणजे 1962 साली लिहिलेल्या या पुस्तकामध्ये आपल्याला रायगडचा इत्थंभूत इतिहास, भूगोल आणि वर्तमान सुद्धा, अर्थात सद्यकालीन नव्हे, 1960च्या दशकातल्या रायगडचा वर्तमान वाचायला मिळतो. जिज्ञासूंसाठी या पुस्तकाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अर्थात हे पुस्तक PDF फॉर्मॅटमध्ये स्वरूपामध्ये इंटरनेटवरती अगदी फुकट मोफत स्वरूपात उपलब्ध आहे. आपण अवश्य त्याचा लाभ घ्यावा. खरं तर एखाद्या किल्ल्याची जीवनकथा असू शकते का? पण रायगड हा काही एखादा साधा सुद्धा किल्ला नव्हे ना. शिवराज्याभिषेक, त्याचा सोहळा प्रत्यक्ष पाहिलेला हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द ज्यांनी अनुभवली आहे, वैभवशाली कारकीर्द, असा हा रायगड. एकंदरीत मराठेशाहीतली बरीच स्थित्यंतरं पचवलेला हा रायगड. लेखकाच्या शब्दात सांगायचं तर धारा तीर्थ असा हा रायगड. लेखकांनी प्रत्यक्ष परिसराची प्रबंधी करून, पेशवे दप्तराचा अभ्यास करून, 45 संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून आणि काही प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा कागदपत्रांचा अभ्यास करून आपल्या पुढे रायगडची ही जीवनकथा साकार केलेली आहे. त्यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे आपल्या इतिहासाबद्दलचे काही गैरसमज दूर करण्यासाठी आणि काही ऐतिहासिक व्यक्तींवरचा अन्याय दूर करण्यासाठी या पुस्तकाचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकेल. आपण लेखकाच्या बरोबरीने रायगडचा फेरफटका जसा जसा मारायला लागतो आपल्याला वाटायला लागतं की आपण एखाद्या प्रशिक्षित गाईड बरोबर चाललोय. मग रायगडचा पूर्वेतिहास, रायगडचा भूगोल, यानंतर रायगडने पाहिलेला शिवछत्रपतींच्या काळातला वैभवाचा काळ, शिवराज्याभिषेकाचा सोहळा, समकालीन कवींच्या दृष्टीने आणि नंतरच्या काळात बखरकारांच्या दृष्टीने रायगड कसा होता याचं वर्णन, शंभूराजांचं राज्यारोहण, शाहू महाराजांची कैद, रायगडावरती असलेले महत्वाचे कैदी, तिथे असलेली शिबंदी म्हणजे आपण ज्याला डिप्लॉयमेंट म्हणतो ती कशी होती, तिथला सगळा कारभाराचा जमा खर्च कसा होता, या सगळ्या गोष्टींचा अत्यंत विस्तृत असा आढावा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. 1818 नंतरचा रायगड कसा होता इथपर्यंत आपण येऊन ठेपतो. हा इतका सगळा विस्तृत आणि विलक्षण घडामोडींनी भरलेला जो काळाचा पट आहे तो आपल्यासमोर जेव्हा उलगडत जातो तेव्हा आपण त्याच्यामध्ये इतके रमून जातो की आपल्याला वर्तमानात यायला काहीसे कष्टच पडतात. पुस्तकामध्ये अनेक रोचक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. त्यातल्या काही ठळक नोंदी सांगते. शिवरायांची दक्षता किती उच्च प्रतीची होती याचं हे उदाहरण आहे. रायगडावरती येण्याचा त्यांना एकच मार्ग शिल्लक ठेवायचा होता संरक्षणाच्या दृष्टीने. पण मग इतर कोणता मार्ग आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्यांनी सोनं आणि होन असे एका ताटलीमध्ये समोर ठेवून आवाहन केलं प्रजेला की रायगडावरती शिडी किंवा दोर यांचा उपयोग न करता या महादरवाजाच्या व्यतिरिक्त कोणत्याही मार्गाने येऊन दाखवायचं. याप्रमाणे एक शूरवीर असा रायगड चढून आला देखील त्याचा सत्कार शिवरायांनी केला, पण ताबडतोब त्याच्यानंतर तो मार्ग बंद करून टाकला. म्हणजे तिथून पुन्हा कोणी येता कामा नये याचा बंदोबस्त त्यांनी केला. टॉमस निकल्स या इंग्रज अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे हा किल्ला इतका अभेद्य आहे की थोडं जरी सैन्य याच्यावरती असेल पण अन्न पुरवठा पुरेसा असेल, अन्नाचा साठा पुरेसा असेल तर तो जगाच्या विरुद्ध लढत देऊ शकेल. त्यानंतर मग राज्याभिषेकासाठी म्हणजे शिवराज्याभिषेकासाठी गडावरती आलेला इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिंडन, आपण त्याचं चित्र पाहिलेलं असतं शिवराज्याभिषेकाच्या वेळेला. तर त्याने नजराणे जे आणले होते, मूळ हेतू त्याचा वाटाघाटींचा होता, पण या सोहळ्याला अनुसरून वेगवेगळ्या हायरार्कीप्रमाणे म्हणजे मानकऱ्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांनी जे नजराणे आणले होते त्याचं वर्णन इथे वाचायला मिळतं. मुळातच शिवराज्याभिषेक सोहळ्याचं संपूर्ण बारीक सारीक तपशिलासह आपल्याला इथे वर्णन वाचायला मिळतं. या सोहळ्याच्या वेळेला जो दानधर्म झाला ना
त्याची वर्णनं वाचून मला तर गरगरायलाच लागलं. एक उदाहरण सांगते. शिवरायांना सुवर्ण स्नान जेव्हा घातलं, ते कशा प्रकारे घातलं तर 8,000 होनांनी म्हणजे सोन्याच्या नाण्यांनी त्यांना स्नान घातलं गेलं. 4 महिने मिष्टान्न भोजनं चाललेली होती. वेगवेगळ्या प्रकारची दानं दिली गेली, त्याला गणतीच नाही, पण ती गणती केलेली आहे. त्या कागदपत्रांचा आढावा पुस्तकामध्ये घेतलेला आहे. आपल्या साऱ्यांना कविराज भूषण यांचं नाव परिचित असेलच. त्यांनी संपूर्ण शिवचरित्रावरती शिवराज भूषण हे एक काव्य रचलेलं आहे. या काव्यामध्ये आपल्याला संपूर्ण शिवचरित्राचा सारांश अगदी उत्कृष्ट वर्णनात्मक अशा शैलीमध्ये वाचायला मिळतो. त्याचाही इथे उल्लेख आपल्याला आढळतो. उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या वैभवशाली कारकिर्दीचं वर्णन करताना ते काय म्हणतात कविराज भूषण, तर इथे माणकांच्या योगाने प्रातःकाल होतो आणि नीलमण्यांच्या प्रकाशामध्ये सायंकाळ होतो. हे सगळं धन, ही सगळी मातब्बर माणसं, हे सगळं अतुलनीय असं यश, हे सगळं रायगडाने पाहिलं ना. या सगळ्या सोहळ्याचा तो भाग्यवंत साक्षीदार होता. सहर्षपणे त्यांनी हे सगळं नक्की पाहिलेलं असणार. पुढील काळामध्ये सत्तेमधली स्थित्यंतर, स्वराज्यावरती आलेली परचक्र, साधारण 1772 पर्यंतच्या घडामोडी इथे समजत जातात. विशेषतः 3 मण वजनाचं जे शिवछत्रपतींचं सुवर्ण सिंहासन होतं, त्याचं पुढे काय झालं याबद्दल वाचायला मिळतं. त्याचं भंग झाला खरा, पण त्या रिकाम्या जागेवरती म्हणजे जी पूजनीय छत्रपतींची जागा होती बसण्याची, तिथे पेशवाईमध्ये दररोज ड्युटी लावली जायची आणि मुजरा केला जायचा. किंवा मग रायगडावरचा तोफखाना असेल, दारुगोळा असेल, यांचा मेंटेनन्स कसा होत असे, दरवाजाला जे मेण लावलं जायचं ठिकठिकाणी किल्ल्यांवरती, त्या मेणाचा खर्च किती होत होता, अशा सगळ्या हिशोबाच्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत. विशेषतः कैद्यांच्या पायामध्ये जी बेडी घातली जायची त्याच्याबद्दल एक रोचक तपशील आपल्याला वाचायला मिळतो. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. तेव्हा मराठेशाहीतल्या अत्यंत भाग्यवंत आणि तितक्याच महत्त्वाच्या अशा या वास्तूची ही जीवन कहाणी आपण जरूर वाचा आणि त्यानंतर स्वराज्याच्या या राजधानीवरचा फेरफटका आपल्याला कसा वाटला ते अभिप्रायातून आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याची वाट बघतोय. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.